काल जे मुंबईला आंदोलन झालं, मला असं वाटतं जितके आंदोलनामध्ये होते, खास करून नेते, त्या सर्वांना काहीतरी एक ट्युशन लावायची गरज आहे. ती याकरता की ते जे म्हणतात त्याच्यामध्ये तथ्य आहे की नाही हा भाग वेगळा आहे, पण ते तथ्य वेळेवर उचलण्याची एक डेट असते. हे आयते कधीतरी उठतात 12 वाजेला आणि कधीतरी येऊन आपले बाईट देतात, पुन्हा महिनाभर दिसत नाही आणि असे प्रश्न उचलतात. समजा बोगस वोटर आहेत, नाही असं नाही, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्याचा त्रास होतो, पण ते काढण्याची एक वेळ असते दिलेली इलेक्शन कमिशनने. त्यावेळेला काहीच बोलत नाही, त्यावेळेला चुपचाप घरी बसतात. आज त्यांना लोकांसमोर जायला काही तोड नाहीये, त्यांना माहिती लोक त्यांचं ऐकणार नाही. भारतीय जनता पार्टी सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये ही जी आमची महायुती चालू आहे, त्याचे काम इतके सुंदर चालू आहेत, ते लोकांना भावतात आणि त्यांचा सर्व धुवा उडतोय. म्हणून असले काही वेगवेगळे प्रकार ते करून लोकांना मिसगाईड करण्याचा प्रयत्न करतात. आजचा काय ते फेल ठरलेत, आताही फेल ठरणार आहेत. आता एकीकडे बघितलं तर अजित पवार गटाचे जे आमदार आहे सतीश चव्हाण यांनी आपल्या मतदारसंघामध्ये देखील एक आरोप केलेला आहे, जे 36,000 मतदान आहे हे दुबेर आहे अशी देखील त्यांचा आरोप आहे ना. आपल्या मतदारसंघातला हा कारभार आहे, त्यांना तेच लागू जे आता मी ते बोललो तेच प्रॉपर वेळेला उचललं पाहिजे. आणि एकीकडे जर बघितलं जे मतदान संख्या जे दुबारा याच्यात फेरबदल होत आहे आणि आपल्या मतदारसंघात जो मोठा आरोप सतीश चव्हाण यांनी देखील केलेला आहे, याकडे आपण कसं बघताय आणि मतदारांना आपण काय सांगा? मी ते सांगू लागलो की समजा आता माझं नाव डबल आलं, बरोबर आहे, माझं काम आहे ते एका ठिकाणावर काढून घेणं, किंवा समजा ज्यांच्या लक्षात आलं त्यांनी ते दाखवून त्याचे पुरावे देऊन त्याला काढायचं. त्याची एक तारीख दिलेली असते, त्या तारखेच्या आज जर नाही झालं तर त्याला अपील आहे. समजा आपल्याला न्याय नाही भेटला तर त्या प्रक्रिया पूर्ण केल्यावर ते सगळं होतं. आता सगळ्या प्रक्रिया संपून गेल्या, त्यानंतर बोलून काही मतलब नाहीये. आणि असं होतंय, सर्व पक्षीय जितके पण सर्व महायुती महाआघाडी अजून जे काय असतील पक्ष, त्या सर्वांना हे माहित आहे की गावागावामध्ये असे प्रकार होतात, परंतु डबल वोटिंग मी आजपर्यंत बघितलेली नाही. म्हणजे आता समजा एखाद्याने इथं वोट केला, तो जाऊन दुसरीकडे जिथं नाव आहे तिथं वोटिंग करत कोणी नाही, कारण तिथं सगळेजण ओळखतात, ते ताबडतोब धरतात की भाऊ आहे इथं, तो इकडचा नाही तिकडचा आहे, त्यांनी वोटिंग इथं केलेली म्हणून. दुबार नावं येणं हा भाग वेगळा, बोगस वोटिंग होणे हा भाग वेगळा. बोगस वोटिंग अर्धा 1% सुद्धा मी माझ्या पूर्ण राजकीय ह्याच्यामध्ये बघितलेली नाही. आता एकीकडे बघितलं जे स्थानिक स्वराज्य निवडणूक आता लागणार आहे आणि याच अनुषंगाने नगरपालिका असतील, पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असतील, या आपण स्वबळावर लढवणार की युती करणार? आमची महायुती आहे. महायुतीमध्ये आम्ही धनुष्यबाण आणि कमळ हेच फक्त राहणार आहे, बाकीच्या कुणांनाही थारा नाही. ओके, थँक्यू.